नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत आणि चटकदार आमटी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणामध्ये ओल्या तुरीच्या शेंगा विकायला येतात, तेव्हा अशी ही आमटी तर झालीच पाहिजे. ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी तयार करण्यासाठी इथे मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. छान तिखट चवीच्या ह्या मिरच्या आपल्याला इथे मस्त भाजून घ्यायच्या आहेत. आज ही भाजी मी 4 लोकांसाठी बनवते आहे, तर इथे मी 6 मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची व्यवस्थित दोघं बाजूंनी भाजून झाल्यावर यावर थोडंसं तेल घालून मिरची परतून घेतली आणि भाजलेली मिरची प्लेटमध्ये काढून घेतली. आता याच तव्यावर आपल्याला खोबऱ्याचा कीस सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 मोठा चमचा भरून खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. खोबऱ्याचे काप करून भाजून घेतले तरी चालतील. तर आता खोबऱ्याचा कीस सुद्धा भाजून झालेला आहे. मिरच्यांसोबतच इथे मी प्लेटमध्ये हा खोबऱ्याचा कीस काढून घेतलेला आहे. आणि आता इथे ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी आपण करतो आहे. त्यासाठी 1 वाटी भरून ओले तुरीचे दाणे किंवा तुरीचे हे सोले मी इथे काढून घेतलेले आहे. आता हे तुरीचे दाणे सुद्धा छान आपल्याला मंद आचेवर तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. दाणे भाजून घेतले की भाजीला खूप छान चव येते. तर इथे मस्त असे कोवळे आणि हिरवेगार तुरीचे दाणे जर असतील तर भाजी खूप छान चविष्ट तयार होते. तर आता हे दाणे छान दोघं बाजूंनी मस्त भाजून झाले. आता यावर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घालून व्यवस्थित दाणे परतून घ्यायचे. तेलावर दाणे परतून घेतलेले आहे. गॅस मी आता इथे बंद केला आणि दाणे सुद्धा तव्यावरून काढून घेतलेले आहे. आता आपल्याला भाजीसाठी एक वाटण तयार करायचं आहे. वाटणासाठी जे खोबरं आणि मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत तेच इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. त्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालते आहे. तर साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न वापरताना इथे हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. हे बघा, वाटण किंवा असा हा ठेचा इथे बनून तयार झालेला आहे. आता तयार झालेलं हे वाटण एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तुरीचे दाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे दाणे बारीक करत असताना तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ते बारीक करून घेऊ शकता. अगदीच बारीक करून घेऊ शकता किंवा थोडीशी भरड ठेवली तरी चालेल. तरी ते थोडं थोडं पाणी घालून असे हे अगदी छान बारीक मी हे दाणे बारीक करून घेतलेले आहेत. दाणे थोडेसे जास्त बारीक केल्यामुळे भाजी मस्त अशी मिळून येते, छान दाटसर तयार होते. आता भाजी तयार करण्यासाठी गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे. पाव चमचा साधारण जिरं घालते आहे. तर इथे 2 चमचे भाजीसाठी तेल कळकळीत असं गरम करून घेतलं आणि आता यामध्ये कांदा घालते आहे. तर एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. कांदा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आता यामध्ये हे मिरची आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. मिरची आणि खोबऱ्याचा कीस आपण भाजून घेतलेला आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ तेलामध्ये हे वाटण परतत बसायचं नाही. वाटण थोडंसं परतून घेतलं. आता यामध्ये टोमॅटो घालते आहे. तर इथे मी अर्धा लाल टोमॅटो घेतलेला आहे. तुम्ही ते लाल टोमॅटोऐवजी हिरवा टोमॅटो वापरलं तरी चालेल. कच्चा टोमॅटोचा वापर सुद्धा या भाजीमध्ये तुम्ही करू शकता. जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता यामध्ये सुके मसाले घालते आहे. तर पाव चमचा हळद घातली, 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक करून घेतलेले हे तुरीचे दाणे घालायचे. तर इथे तुरीचे दाणे बारीक करत असताना मी थोडं थोडं पाणी वापरलेलं होतं आणि पाणी घालून अगदी छान असे हे तुरीचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुरीचे दाणे थोडेसे जाडसर ठेवू शकता. आता यामध्ये पाणी घालते आहे. साधारण अर्धा कप मी इथे पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अशी ही मस्त ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत खायला खूप छान लागते. तर आता यामध्ये मसाला घालते आहे. तर 1 छोटा चमचा भरून मी इथे गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे. छान उकळतं कळकळीत असं गरम पाणी इथे घालते आहे. तर साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी मी इथे भाजीसाठी घालते आहे.
भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. छान उकळतं कळकळीत गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि मस्त अशी भाजीवर तरीसुद्धा येते. आता भाजीला छान 4 ते 5 मिनटं अगदी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. पूर्ण उकळी आल्यावर भाजी छान अशी दाटसर तयार होते. मस्त त्यावर तरीसुद्धा येते. तर भाजी पूर्णपणे शिजून इथे तयार झालेली आहे. गॅस मी आता बंद केलेला आहे. सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि तयार झालेली आहे ही गावरान पद्धतीने मस्त ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, पोळी चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.